देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. तर विशेष असं काही नसतं. बाबांचं दिव्य मार्गदर्शन आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. इथे वधवून घेणारे बाबाच असतात. तर आता जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीपाद बाबांच्या 28व्या पुण्यतिथीनिमित्त श्री पावन क्षेत्र सातारा येथे आपला पहिला दिवस नाही का, तसं तर दुसरा दिवस आहे. गोजेगाव श्री पावन क्षेत्र गोजेगाव इथे हा भव्य दिव्य असा हा वैष्णव मेळावा. तर सातारा हा भाग, तर साताऱ्याचं काही महत्व आहे तर ते 2 शब्दात सांगते. तर या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापन करतानाची जी पायाभरणी आहे तीही या साताऱ्यातून झालेली आहे. साताऱ्याचा इतिहास जर पाहिला तर शिवकालीन इतिहास म्हणून इथं त्यांचे किल्ले आहेत. त्यांचे जे शिवकालीन त्यांच्या काही वस्तू आहेत त्याचं जतन केलं जातं. आणि स्वराज्याची स्थापना ही या साताऱ्यातून झालेली आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आर्मीचा जर विषय घेतला नाही का, आपल्या मिलिटरीचा जर विषय घेतला तर सातारा हा प्रामुख्याने मुखामध्ये आलेला सैनिकांचा जिल्हा आहे. इथे प्रत्येक घराघरात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की या देशासाठी, या मातृभूमीसाठी लढणारा सैनिक या साताऱ्यातून घडत असतो. आणि तिसरी गोष्ट सांगायची झाली तर या गोजेगाव बद्दल सांगायचं झालं तर इतिहासाकडे जर पाहिलं आपण तर बाजीराव पेशव्यांच्या वेळी जेव्हा इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचे तेव्हा गोजेगावचा उल्लेख येतो. तर अशा आणि संतांच्या पावलांनी पावन झालेली ही सातारा आणि हे गोजेगाव अशी भूमी. तर या अशा पावनभूमीमध्ये आपला हा वैष्णव मेळावा, आनंद मेळावा आहे. तर याचा जर विचार केला, बारीक विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नीतिमूल्य, जे गुण जिजाऊंनी उतरवले किंवा त्यांना जे शिकवले, किंवा साताऱ्यामध्ये प्रत्येक घराघरातून सैनिक, आता बॉर्डरवर काय घडतं हे प्रत्येकाला माहिती, तरीही मातृभूमीसाठी, देशासाठी लढणारा जर सैनिक या साताऱ्यात घडत असेल तर त्याच्यावर होणारे म्हणजे त्याला काय शिकवलं जातंय. तर इथं बाबांनी गेल्या माशावाडीच्या ह्याच्यात सांगितलं होतं की साठवणं, आठवणं आणि आचरण कनेक्टेड. साठवलं तर आठवणार आहे आणि आठवलं तर आचरण होणारच आहे. तर या साठवणं, आठवणं आणि आचरण हे जिजाऊंनी नाही का केलं छत्रपती शिवाजी महाराजांना. जर गेल्या 70 वर्षातलं जर नरेटिव्ह आपण पाहिलं तर घाला ह्या साठवण्यावर केलेला आहे, म्हणून आठवत नाही आणि म्हणून आचरण होत नाही. घाला हा साठवण्यावर केलेला आहे. तर कशावर घाला केला? आपल्या गुरुकुलांवर घाला केला, आपल्या संत विचारांवर घाला केला, भारतीय सनातन संस्कृतीच्या गाभ्यात जे आहेत आपली मूळ तत्व त्याच्यावर घाला केला. आणि त्याच्यामुळे आपण काय झालो? गुलाम झालो. भले दिसायला गुलाम नसेल पण कशाचे विचाराने गुलाम झालो. त्यामुळे आता कुठेतरी हे संतांच्या आणि संतच एकमेव आहेत जे ह्या कलियुगात आपल्याला ह्या साठवण्यावर भर देतात आणि आठवण्यावर भर देतात आणि आचरणावर भर देतात. तर आपण जर विचार केला, गणेशोत्सव साजरा करतो आपण, आपले एवढे छान सण आहेत, प्रत्येक सणाला काही ना काही महत्व आहे. त्या लोकमान्य टिळकांनी जेव्हा हे गणेशोत्सव चालू केला तेव्हा त्यांचे 10 नीतिमूल्य तत्व, ती नीतिमूल्य समाजामध्ये रुजावी, त्याची वाढ व्हावी, त्याचा प्रसार व्हावा
म्हणून ती नीतिमूल्य केली. का डीजे लावून माझ्या गल्लीतला, ह्या गल्लीतला, त्या गल्लीतला, माहिती आपण बघतो मुंबई पुण्यामध्ये. का झालं हे? कारण साठवण्याची ती 10 नीतिमूल्य जी साठवायची गरज होती ती झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नीतिमूल्य सांगितली किंवा जिजाऊंनी जी नीतिमूल्य महाराजांकडून जी करून घेतली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले नाही का, आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. पण आता काय करतोय आपण? डीजे लावून शिवजयंती साजरी. का? कुठे घाला साठवण्यावर. इतिहासच काढून टाकला आहे का? मुलांची जर आता आपण पुस्तकं बघितली तर आहे का? नाही. साठवण्यावर घाला. आपण जे देशासाठी आता त्या काळी जे लढले, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही का, त्यांनी एक त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. का बरं? काय साठवलं असेल त्यांनी? एवढं मोठं महावाक्य त्यांच्या निघालं की काय साठवलं असेल? तुझसाठी मरण ते जनन, तुझं विण जनन ते मरण. म्हणजे काय? तुझ्यासाठी जर मी मेलो तरी मी काय म्हणेन, तेच माझं जीवन समजेल, आणि तुझ्या विना जर मला जगायचं असेल तर ते मला मृत्यू समान असेल. काय झालं? हे जर 70 वर्षात साठवलं असतं तर आता भारत हा 70 वर्षापासून विश्वगुरु असता. वंदे मातरमचा जर उल्लेख केला सकाळी, आम्ही नुसतं हे जेव्हा मंगलताईंनी सांगितलं की वंदे मातरम म्हणायचंय, बाबांनी सांगितलंय वंदे मातरम म्हणायचंय, आणि तेव्हापासून जेव्हा ते वाचन करायला घेतलं किंवा मोदीजींचं जे भाषण आहे, बाबा नेहमी म्हणतात मोदीजींच्या बद्दल जर तुम्हाला जर ऐकायचं असेल ना, डायरेक्ट त्यांना ऐकायचं, ह्याच्या त्याच्या तोंडून ऐकायचं नाही. त्यांचं जर तुम्ही भाषण ऐकलं तर झोप नाही येणार. कोणत्या उच्च कोटीची देशभक्ती आहे. का? काय साठवलंय? अनादी अनंत परंपरा नाही का, की ते विचार नाही का. मग हे साठवण्याची जी क्रिया आहे, हे काय करतात? संत करत असतात, आपली गुरु परंपरा करत असते. आणि या साठवण्याच्या क्रियेतून पुढे काय होतं? आठवतं आणि आपोआप आचरण होतं. तर त्या वंदे मातरमचं जर एकच मध्ये वाक्य आहे बघा, तुम्ही हो विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मरण. म्हणजे ते तत्वच ही राष्ट्रभूमी आहे. जे तत्व आपल्यात आहे, जे बाबांनी ज्या तत्वाची आपल्याला ओळख करून दिली, ते तत्वच ही आपली देश आहे, ही राष्ट्रभूमी आहे. ह्याच्यावरच घाला घातल्यामुळे काय झालं? आपलं सगळं काय गेलं. मोदीजींचा जर धर्मध्वज फडकवला तेव्हा त्यांनी 10 संकल्प आपल्या भारताच्या प्रत्येक 140 कोटी जनतेला त्यांनी सांगितले की तुम्ही हे 10 संकल्प करा आता. त्या दिवशी काय तर त्या 10 संकल्प सगळे सांगते, पण 10 संकल्पामध्ये शेवटचा संकल्प होता की साधू संतांनी या सनातन संस्कृतीचा, या भारत भूमीचा जे काही आता नवीन म्हणजे अयोध्या मंदिर असू द्या, वेगवेगळे जे काही आता बरेच मंदिरांचा जीर्णोद्धार चालू आहे, कुठल्याही मंदिर असू द्या किंवा सगळीकडे जाऊन दे का, म्हणजे तिथे जाऊन भेट द्या. म्हणजे असे 10 संकल्प सांगितले. आणि त्यांनी शेवटचा संकल्प सांगितला की याचा प्रसार आणि प्रचार हा जर कुणी करायचा असेल तर तो त्यांनी साधू संतांना आवाहन केलं की हे कोण करू शकतं, तर कोण करू शकतं? हे जसंच्या तसं तर साधू संत करू शकतात. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या बाबांनी जेव्हा विश्वात्मके देवी ग्रंथ निर्माण झाला तेव्हा सांगितलेल्या गोष्टी, तेव्हापासून हे कार्य अखंड चालू. आणि म्हणून रामराज्य असू द्या किंवा कोणताही देशभक्तीचा भाव असू द्या, हा
आत्ताचा नाही का, बऱ्याच वर्षापासून हा रुजलेला आहे. कशामुळे? कारण साठवलं, आठवलं आणि आचरण केलं, हे का? साठवलं, आठवलं आणि आचरण केलं. ह्या साठवण्याच्या क्रियेमध्ये आता जर देशाप्रती कारण काय आहे, नाही का, हे साठवण्याचं कारण काय, तर कसं साठवलं गेलंय हे जर उजळणी करायची म्हटलं तर आपल्याला रोजच उजळणी असते, प्रत्येक शब्दच हा उजळणी असतो आपल्यासाठी. ब्रह्ममुहूर्तावरचं भजन, सद्गुरु चिंतन, आत्मचिंतन, वृक्ष संवर्धन, गो संवर्धन, वैष्णव मेळावे, नवे नवे आठवड्याचा सत्संग पण असू द्या, बाबांचे येणारे मेसेज असू द्या, ग्रंथ असू द्या, हे काय करतात, ती साठवण्याची क्रिया करतात, नाही का? आणि ही क्रिया कशी आहे? अखंड आहे, हे की नाही? आणि मग आता ही अखंड क्रिया त्या साठवण्यामुळे काय होते? आपलं मागणं काय राहिले आता? काय मागणं आहे? की देव, देश, धर्म, एवढंच मागणं, हे की नाही? आता हे मागणं टिकलं पण पाहिजे, नाही का? बाबा सांगतात ना, निसर्गाला पोकळी आवडत नाही. मग आता हे जर उजळणी म्हणतोय तर कसं मागणं, कसं थांबलंय? कुठलं मागणं थांबलंय आणि कुठलं मागणं सतत अखंड चाललंय? याचा जर विचार केला तर सावता माळींचा अभंग आहे, नाही का? मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संताशी हेच खरे, पूर्ण भक्त आम्हा भक्ती करून दाविती, घडावी संगती तयाशीच. सावता म्हणे कृपा केली नारायणे, देव तोची जाणा, म्हणजे तेच देव. काय केलं? साठवण्यासाठी मागणं बदललं ना. काय केलं? मागणं बदललं. तर आता इथे सांगतात, नाही का, 4 गोष्टी आहेत. बाबा नेहमी सांगतात उलट सुलट विचार करा. शाश्वत मागणं आणि अशाश्वत मागणं. आतापर्यंत आपण ऐकलं होतं की अशाश्वत परमार्थ आणि शाश्वत परमार्थ, पण शाश्वत परमार्थ करण्यासाठी अशाश्वत परमार्थ, निसर्गाला पोकळी आवडत नाही. काहीतरी कमी झालं तर काहीतरी भरलं जातं. तर शाश्वत मागणं आणि अशाश्वत मागणं. आता शाश्वत मागणं काय? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावं. तुझी चरण सेवा. आता चरण सेवा घेईन मी जन्म कशासाठी? देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी, हे की नाही? मग आता शाश्वत मागणं आणि अशाश्वत मागणं. अशाश्वत मागणं कशाला म्हणतात? माझ्या मुलाचं भलं होऊ दे, माझ्या मुलाला कुठेतरी नोकरी लागू दे, मी सत्संगला आले तर जसं भाऊ म्हणाले, नाही का, माझा दवाखाना चांगला चालू दे, आता मी नर्स आहे तर म्हणणार मला प्रमोशन मिळू दे, हा, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. हे काय? अशाश्वत मागणं. आता मग लोक म्हणतील असं कसं? अरे घर आहे, संसार, म्हणजे मागणं कसं अशाश्वत होईल? सकाळी कीर्तनात थोरात भाऊनी सांगितलं, नाही का, की मेलेल्या मड्यावरती सुद्धा अंगठी राहिली तर काय म्हणतात? अरे रे रे, अंगठी राहिली ती काढून घ्या पहिली, हा, काढून घ्या पहिली, नाही का? मग कसं शाश्वत असेल होते? ज्या व्यक्तीसोबत आपण, नाही का, एवढं म्हणतो की माझं माझं म्हणणारे, ते सुद्धा शेवटी काय करतात? अरे कानातल्याचा एकच तो छोटासा जो मणी असतो की नाही, तेवढाच टाका तोंडात, हे की नाही? सगळं कानातलं नाही टाकतात का? नाही. सगळं अंगठी, सगळं मंगळसूत्र टाकतात का? म्हणजे एक उदाहरण सांगते, कोणी असू द्या, ते त्याच्यातलं निघत नसलं तरी असं काढू काढू ते, हे पाहिले बरं का मी, असं काढू काढू तेवढंच देतात. एक वेळ तुळशी पाणी असलं तरी चालेल, त्याची एवढी आठवण होत नाही, पण ते तेवढाच तुकडा. मग याला अशाश्वतच म्हणणार तुम्ही. कसं शाश्वत? शाश्वत हे अनादि आहे, नाही का, अनंत आहे. मग आता शाश्वत मागणं काय? तर देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जे मागणं असतं की नाही, ते शाश्वत मागणं, ते शाश्वत मागणं. आता ते मागणं
हे अशाश्वत मागणं थांबलं पाहिजे आणि शाश्वत मागणं झालं पाहिजे किंवा टिकलं पाहिजे. दोन गोष्टी. अशाश्वत मागणं थांबलं पाहिजे आणि शाश्वत मागणं टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचंय तर 4 गोष्टी. काय की साधू संतांची ईश्वराची कृपा असल्याशिवाय, साधू संतांची ईश्वराची कृपा असल्याशिवाय तुम्हाला अनुभव येत नाही. देवाचा अनुभव येत नाही म्हणजे कुठलाच अनुभव येत नाही. त्या अनुभवाचा अनुवाद होत नाही. दुसरी गोष्ट, संतांचं स्मरण केल्याशिवाय तुमची भक्ती पूर्णत्वाला जात नाही. तिसरं आहे, संतांचा संग केल्याशिवाय तुम्हाला समाधान मिळत नाही. आणि चौथं आहे की संतांना सोयरं केल्याशिवाय तुमचं मागणं थांबत नाही. आता उलट सुलट विचार करायचा. बाबा नेहमी म्हणतात उलट सुलट विचार करा. काय तर संतांना सोयरं केलं. आता हे काय झालं, अशाश्वत मागणं थांबण्यासाठी काय केलं पाहिजे, कृपा पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांची संग केला पाहिजे आणि त्यांना सोयरं केलं पाहिजे. आणि शाश्वत मागणं टिकण्यासाठी संतांचे जे सोयरे आहेत त्यांचा संग समाधान टिकलं पाहिजे ना. म्हणजे कसं, मागणं थांबलं नाही पाहिजे, है की नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजेत. काय, त्यांचं सोयर पण टिकलं पाहिजे, त्यांच्याशी त्यांच्या सोबतचा संग टिकला पाहिजे, त्यांच्या बरोबर त्यांचं सतत स्मरण झालं पाहिजे आणि त्यांची कृपा टिकली पाहिजे, नाही का. म्हणजे कृपा आत्मसात म्हणजे अनुभवता आली पाहिजे. काय तर मग बाबांनी ह्याच्यात एकदम सुंदर असं हे केलंय. काही करायची गरज नाही. आताच भाऊ म्हणाले सगळं सोपं आहे. एवढं सोपं आहे ना की म्हणजे असं विचार जरी केला ना तरी असं वाटतं की एवढं सोपं करण्यासाठी मंगलताईंचं एक प्रवचन आहे. मला वाटतं मासाळवाडीतलंच आहे, परिपाठ आहे. त्याच्यात त्यांनी पूर्ण असं तुम्ही संत मायबाप श्रीपाद बाबांचं जीवनचरित्र जसं आपल्याला बाबांचं म्हणजे नाही का त्यांनी आपल्यासाठी काय केलंय. जसं सकाळी भाऊ म्हणाले की जरी त्यांना आपण पाहिलं नाही तरी आपल्याला त्यांची नाही का तळमळ आपल्यापर्यंत बाबांनी पोहोचवली. तसं हे सगळं पोहोचवण्यासाठी खूप भव्य दिव्य वाटतं नाही का मेळा. पण त्या भव्य आणि दिव्याला बाबा म्हणाले ना इथं होतं ते आणण्यासाठी नाही का, असं दिसण्यासाठी किती कष्ट केलंय त्यांनी. त्याची जर साठवण केली ना तर हे टिकण्याची जी रीत आहे ना ती कशी होते, सहज होते. काय करायचं तर संतांचं स्मरण करायचं, संतांच्या लीला आठवायचं, संतांनी माझ्यासाठी काय केलं ते आठवायचं, है ना. संतांनी माझ्यासाठी काय केलंय ते आठवायचंय. आणि जेव्हा हे करतो ना तेव्हा तुमचं काय होतं, अशाश्वत मागणं हे थांबणार आहे. आणि मग बाबा आपल्याला विसर पडून देतात का देव देश धर्माचा, नाही पडू देत. त्यामुळे तुमचं अशाश्वत हे थांबतच आणि शाश्वत हे टिकणार आहे, नाही का. जर उदाहरण द्यायचं म्हटलं बघा, पहिलं आहे नाही का, संतांची कृपा पाहिजे, ईश्वराची कृपा पाहिजे. तर बाबांनी सांगतात हे उदाहरण देऊन की विनियोगाची रीत नसेल, आचरणाची रीत नसेल तर सगळं मुसळ केरात. म्हणजे तसं बघायला मिळतं बाहेर माळ आहे म्हणजे पंढरपूर माहितीये, माळ माहितीये पण रीत नाही, अनुग्रह नाही. म्हणजे माळ आहे पण नाम नाही, नाम आहे तर माळ नाही, आणि सगळं आहे पण विनियोगाची रीतच नाही. तर सगळं मुसळ काय केरात आहे. आणि ही जी विनियोगाची रीत आहे ना, आचरणाची जी रीत आहे, ही साठवण्याची जी रीत आहे, हीच ती कृपा आहे. ही कृपा आहे नाही का. ह्या कृपेला ही कृपाच संत आपल्यावर करत असतात. हे साठवणं हे म्हणजे
वेगवेगळ्या साधना देऊन आपल्याकडून जी सेवा करून नाही का आपण म्हणतो विश्वकल्याणार्थ कार्य. पण बाबांनी सांगितलं ना, आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण. विश्वकल्याण होणारच आहे हो. मी झाडांकडे गेली नाही तरी झाडं डोलणारच आहे, झाडांना पाणी मिळणारच आहे. गोसेवा, मी गोशाळेत नाही गेलो तरी होणारच आहे. मी घरून चिखलीवरून तूप जरी नाही मागवलं द्यायला तरी तू जाणारच आहे, गोमाय प्रोडक्ट जाणारच आहे. इथं विश्वकल्याण हे होणारच आहे. पण इथं काय कुठे फरक पडतो तर आत्मकल्याणला फरक पडतो. हा पसारा, हा विश्वकल्याणाचा पसारा हा आत्मकल्याणासाठी आहे. योगक्षेम ते चालवतात. हा मेळावा भव्य दिव्यच होणार आहे. पण इथं येऊन आत्म्याचं कल्याण करणारा, आत्म्याला खाद्य पोहोचवण्यासाठी हा सगळा खटाटोप नाही का, तळमळ आहे ती संतांची. तर ही जी तळमळ आहे किंवा ही जी कृपा आहे, ही कृपा जेव्हा आपण, आता तुम्ही म्हणाल की कृपा म्हणजे हा भाव आहे नाही का, संतांनी हा जड मूळ जीवाचा उद्धार व्हावा हा भाव आहे. ही कृपा एकदा संपादन केली कि मग झालं का, अनुग्रह घेतला, मी घेतला अनुग्रह, प्रबोध झाला, घेतले की नाम, झाले माझं काम. सद्गुरु तिकडे आणि आम्ही इकडे. कुठे माझी पोरं माझं नाही का. होईल का, कृपा टिकेल का, ते माय मागणी आहे ते करतच राहणार आहे, पण ते टिकणार नाही. बाबा नेहमी म्हणतात नाही का, एक तर मिळत नाही, मिळालं तर टिकत नाही, टिकलं तर शोभत नाही नाही का, शोभलं तर वाढत नाही, रुजत नाही नाही का. हा, तर हे होण्यासाठी काय करायचं तर संतांचं पुढचं आहे नाही का, संतांचं स्मरण केल्याशिवाय पूर्ण भक्ती होत नाही. कारण संतच पूर्ण भक्त आहेत आणि अशांची संगती घडावी नाही का. पूर्ण भक्त भक्ती करण्यात आली की घडावी संगती तयाशी. अशांची जर संगत घडत असेल तर ते काय साठवतात, देवाशिवाय, देशाशिवाय, धर्माशिवाय साठवतच नाही का. आतापर्यंत जेवढं काही आपल्याला सांगत आलं नाही का, आपण खूप मोठ्या घोषणा देतो, हिंदू सनातन धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय. मग असे अमोल भाऊ म्हटले नाही का, हिंदू धर्म. मला प्रश्न विचारतात, तुम्ही डायरेक्ट हिंदू धर्मावरच कसं बोलता, तुम्ही हिंदू हिंदू का करता. अरे ज्यांना हिंदूचा अर्थच माहित नाही, हिंदू जात आहे नाही, संतांच्या विचारांनी जर विचार केला तर हिंदू जात नाहीये, तो एक भाव आहे. परमात्म्याशी लीन होण्याचा तो भाव म्हणजे हिंदू आहे. म्हणजे स्वपासून त्या परब्रह्मापर्यंत एकरूप होण्याचा तो भाव म्हणजे हिंदू आहे. आणि सनातन धर्म म्हणजे जीवनशैली आहे की ज्याच्यामध्ये परब्रह्म आणि मी नाही का, बाबा म्हणतात देहभावाकडून शिवभावाकडे जाण्याची जीवनशैली म्हणजे सनातन धर्म. माहिती कुठे आला, मी मराठा, मी हे, मी ते आलं काही काय, हे नरेटिव्ह आहे, ते सोकॉल्ड नरेटिव्ह आहे. ते हिंदू सनातन धर्म म्हटलं की इथं जसं बाबांनी या पूर्ण धर्म मंडपामध्ये आपल्याला एकत्र बसवलंय, तो भाव म्हणजे हिंदू सनातन धर्म. आणि त्याचं जनजागृतीकरण आता सध्या महात्मे करतायत, तळागाळात लोकांपर्यंत हा विचार पोहोचवतायत. मर्यादा पुरुषोत्तम नाही का, संत श्रीपाद बाबा आणि राजादो बाबा, आणि तिथे ते महात्मे बसले. तर हे जे आहे काय करायचंय तर आपल्याला अशा पूर्ण भक्त आहेत त्यांची काय करायचे, संगत घडावी. या संगतीत काय होणार आहे तर ते साठवलं जाणार आहे. आणि साठवलं की आता आपल्याला काय साठवलं गेले, आपल्याला साखर झोपेतनं उठून त्याचा त्याग करायचा आणि सकाळचं भजन, नाहीतर मग आरटीओ समोरच बसले बाबा. काय भजन जर चुकलं तर आरटीओ समोरच बसले. नवीन शब्द, नवीन हे लावलं तुम्हाला काय की आहे नाही का, ब्रेक नसलेल्या गाड्या बाहेर काढा. म्हणून काय करायचंय तर संतांचं, अशा संतांचं संघ पाहिजे नाही का, जे पूर्ण भक्त आहे.
आणि संतच सद्गुरूच पूर्ण भक्त आहे. अशांचं जेव्हा स्मरण करतो आपण तेव्हाच आपली भक्ती पूर्णत्वाला जाते. नाहीतर तुम्ही किती विश्वकल्याणार्थ कार्य करा, तुम्ही आपण कसंही करा, पण मूळ अधिष्ठान जर सद्गुरूंचं नसेल, अधिष्ठानाला सोडून जर ती सेवा असेल तर त्याची शून्य काय किंमत काय? शून्य. म्हणून त्यांच्या सांगतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी सेवा होईल, जे निष्काम कर्म होईल, जे निर्धारित कर्म होईल, ते काय होणार आहे? पूर्णत्वाला जाणार, म्हणजे ती पूर्ण भक्ती होणार. पुढे काय की संतांचं संग केल्याशिवाय समाधानात रमत नाही, हे की नाही? कुठल्या समाधानात समाधान येत नाही. तर आता जेव्हा आपण निर्धारित कर्म करतोय, देवदेश धर्माचे हे करतोय, नाही का, मग इथं आता विचार करा, आपण प्रापंचिक जर गोष्टी घेतल्या, माझा मुलगा, माझी मुलगी, किंवा ह्या सगळ्या जो त्यांना आपण सोयरं केलं तर काय, सगळे षड्रिपुवाशे त्या फणीसारखे बसलेले असतात, नाही का? कधी असं झालंय का की आपण त्यांना सोय, आपला आधीचा अनुभव आहे, नाही का, अनुग्रह प्रबोध घेण्या आधीचा, संतांच्या संगतीत राहण्या आधीचा, काय की हे आपल्याला माहितच नव्हतं. आपल्या अवगुणांनाच आपण गुण समजत होतो, नाही का? पण संत कसे नाही, तुझा अवगुण, नाही का, आपलेच अवगुण आपल्याला सांगतात आणि आपल्या त्या अवगुणांना क्षमवतात आणि काय करतात, आपल्या मध्ये दैवी गुण प्रस्थापित करतात, नाही का? 26 दैवी गुणाचा जो विषय, का बरं? कारण संतच कसे, चंद्रमेजे आलांछन मार्तंड ते तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते सदा आहेत, सर्वदा आहेत आणि ते सज्जन आहेत, नाही का? अशांचा संग केल्यावरती काय होतं, तर आपल्यातले जे अवगुण आहेत ते बाद होतात आणि आपल्यामध्ये हळूहळू ते 26 दैवी गुण प्रस्थापित होतात. आणि जेव्हा ते 26 दैवी गुण आपल्यामध्ये येतात तेव्हा काय करतात बाबा, म्हणजे महात्मे आपल्यामध्ये, की त्या षड्गुणांचा षड्गुण ऐश्वर्यामध्ये, नाही का, परिवर्तन करतात. आणि अशा संतांना सोयरा केल्यानंतर तुमचं काय होतं, तर तुम्हाला समाधान, नाही का, अशांचा संग, नाही का, पूर्ण भक्त संतांचा संग केल्यानंतर आपण समाधानात रमतो. कुठल्या समाधानात रमतो? पण आहे का कोणाला प्रपंचाची काळजी, बाबा माझ्या मुशीचं कसं होईल, माझ्या नातवाचं कसं होईल, हे की नाही? म्हणजे ते बाद केले त्यांनी, म्हणजे आपण तिथला विचार डायव्हर्ट केला, नाही का, म्हणजे परिवर्तन केलं त्या विचारांचं आणि ते समाधान, ते काय केलं, तिथं समाधान रमवलं आणि इकडे देव देश धर्मासाठी, नाही का, हे टिकलं पाहिजे. आत्मकल्याण कधी होणार आहे? विश्वकल्याण कार्यामध्ये तुम्ही सक्रिय असाल तर. मग आता समजा मी 4 झाडं लावली, बाबा म्हणाले असते बस झाले आता गोपदेव घाटावर काय झाडं येत नाहीये, तिथं 2-3 प्लॉट खूप खराब आहे, आणि पुण्याच्या मंडळीला म्हणाले असते की नको नको नका करू, हा काय झालं असतं, कुठे घाला झाला असता? विश्वकल्याण तर होणारच आहे, पण आत्मकल्याण, नाही का, इथं काहीतरी गडबड झाली असती म्हणून तिथं समाधानात रमवलं नाही. कारण ते काय, आपली साधन आहे, नाही का, साधनच काय केले, साधना केली आपल्यासाठी. आणि अशा साधनेमध्ये रत करून आपल्याला काय केलंय, तिथं समाधान नाही, नाही का, कारण ही अखंड आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कालागतीत कधी फेऱ्या टाकेल आणि कधी पतन होईल सांगता येत नाही. म्हणून ही साधना कशी आहे, अखंड आहे. किती झाडं येणार आहेत माहित होतं का? पांडवकड्यावरती आता बोगद्याचं काम चालू झालं, नाही का. आपली जर विचार केला तर 1,500 झाडं आपण ट्रान्सप्लांट करतोय, चालू आहे प्रोसेस ती. पण जर असं तिथं बोगदा होईल, मग तिथं नको झाडं लावायला, समाधानात रमवलं का, बस झाली. सिद्धोबाचा डोंगर, हा आता 4 गायी घेतल्यात, बस झालं नाही का, कारण विश्वकल्याण
हे नाही का आत्मकल्याणच ह्याच्यावर आहे, नाही का. मग काय तर काय करायचंय, तर संतांना सोयरं करून घ्यायचे आपल्याला. जर इकडे सोयरं करत बसलो, इकडे सोयर पण केलं तर आपलं काय नुकसान आहे. म्हणून संतांना सोयरं करायचे, कारण संतच सदा आहेत, नाही का, सर्वदा आहेत, सज्जन आहेत. अशा सज्जनांचा, अशा पूर्ण भक्ताचा संग केल्यानंतर काय आपलं मागणं शाश्वत मागणं टिकणार आहे आणि अशाश्वत मागणं थांबणार आहे, नाही का. अशाश्वत मागणं थांबणार आहे. आणि बाबांनी एक उदाहरण दिले की विहिरीला सबसिडी आली आणि त्याच्यात जर मुलाचं लग्न मुलीचं लग्न केलं तर बाहेर चाललंय की नाही असं सांगा बरं. चांगलंय, म्हणजे विहिरीसाठी नाही, गव्हर्नमेंट कडून लाईट कशी येते म्हणजे सगळं ओपनली सांगायला काय कसं आहे. काय साठवायचंय देवाबद्दल देशाबद्दल, नाही का. तर जे दिलंय ते साठवण्यासाठी किंवा बाबांनी जी कृपा केली आहे ती साठवण्यासाठी, ते आठवण्यासाठी, त्याचं आचरण होण्यासाठी त्यांनी जे दिले त्यातच आपण व्रत राहिलं पाहिजे, नाही का. जर आपले जी साधन आहे त्याचा जर उपयोग आपण ते जर इकडे घरात हे पाहिजे ते पाहिजे असं झालं पाहिजे ह्या भावाने, तर तो भगवत भाव नाही. भगवत भाव काय, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, नाही का. तुझी चरणसेवा म्हणजे चरणसेवा म्हणजे काय, तर जे बोलतील ते म्हणजे महात्मे जे बोलतील ते माझ्यासाठी अंतिम सत्य असणार आहे. बाबांनी माझ्यासाठी जर वृक्ष संवर्धनी साधना दिली तर हे माझ्यासाठी आहे. बाबांनी जर गो संवर्धनी साधना दिली तर ती माझ्यासाठी आहे की नाही. हा भाव, हा भगवत भाव, हा संतांच्या विचाराने होतो. आणि याच्याही पुढे जाऊन आता सध्याला गरज असलेला तळमळीचा विषय जर असेल तर देश आणि धर्म, हे धर्मासाठी जे करायचं जे कार्य, जी धर्माची पताका, भागवत पताका, नाही का. आपण एवढं उर्मी येते नाही का वंदे मातरम म्हणताना, तर काय करायचंय अमोल भाऊनी सांगितलं आपल्याला काय करायचंय. तर आपल्याला मोदीजींनी पण सांगितलेले की आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर भारत 2047 ला आपला भारत हा विश्वगुरु झाला पाहिजे किंवा आत्मनिर्भर झाला पाहिजे. याच्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काय करायचंय, आपलं योगदान द्यायचंय. आणि याच्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची की करू नका काही, संत संग धरा. आणि अशासाठी जर हा जन्म पुरला नाही आणि पुढून पुन्हा जन्माला यावं लागलं तरी तो गर्भवास सहन करायला आपण तयारीत राहिलं पाहिजे. कारण संतांच्या सानिध्यात राहून जर एवढं सुख जर मिळत असेल तर पुन्हा जन्म, मग तो जन्म कुठलाही असू द्या, नाही का. पाषाणाचा जरी जन्म आला तरी देव संतांच्या चरणाचा दगड होऊ दे. जर संत झाडाचं म्हणून जरी आलं तरी संतांच्या जवळ राहू दे. म्हणजे कोणताही जन्म येऊ द्या तर तो संतांच्या सोबत, संतांच्या सहवासातच गेला पाहिजे. हे मागणं आपलं हवं. आणि एवढं हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन ने आवडी, हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, नाही का. काय संतांचाच संग हा मला सतत अखंड मिळत राहू. आणि याच्यासाठी काही करायचं नाही. पुन्हा सांगतात बाबा, नाही का, काही करायचं नाही. हे एका दिवसात होणार नाहीये. बाबांचं एक महावाक्य आहे, हे एका दिवसात होणार नाहीये पण एक दिवस होणार आहे. आणि याच्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची की एकले अवधान दिले, नाही का. कुठं अवधान, अवधान एकले दिले. कुठं अवधान द्यायचंय तर अखंड सतत समर्पित भावावर आपलं अवधान पाहिजे. संतांच्या चरणी अखंड सतत समर्पित भावावर तुमचं आपलं अवधान ठेवायचंय. आणि
सगळ्या गोष्टी ह्या होत राहणार आहेत, कारण हे सगळं जे आहे ते सगळं संतांचं आहे, सद्गुरूंचं आहे, श्रीपाद बाबांचं आहे, रायजादव बाबांचे. तर झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करते. काही चुकलं असेल तर ते माझं असेल आणि सगळं बाबांचं. जय